नमस्कार. आज आपण दौंड तहसील कार्यालयाच्या समोर उपस्थित आहोत आणि या ठिकाणी महसूल प्रशासनाचे सर्व स्तरावरील कर्मचारी सामुदायिक रजा आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. आज काम बंद व सामुदायिक रजा आंदोलनाचं कामकाज त्यांनी सुरू केलं आणि प्रशासकीय इमारतीच्या पायऱ्यावरती त्यांनी आता आपलं बस्तान मांडलेलं आहे. मित्रांनो, नक्की काय घडलंय हे ग्रामीण भागातून येणाऱ्या अशिक्षित आणि काम असणाऱ्या लोकांना माहिती नाहीये. हे आंदोलनाचं कामकाज करताना आपण इथल्या काही पदाधिकाऱ्यांशी सुद्धा बोलणार आहोत आणि हे आंदोलन कशासाठी याविषयी जाणून घेणार आहोत. खरं तर महसूल प्रशासनाचं हे आंदोलन राज्यव्यापी आहे, जिल्हा स्तरावरती आहे की फक्त तालुका स्तरावरती आहे, हा प्रश्न खऱ्या अर्थाने महत्वाचा आहे आणि हे जाणून घेण्यासाठी आपण त्यांच्याकडे आलेलो आहोत. तर आपल्यातला कोणी पदाधिकारी या की. साहेब, आपलं नाव काय? माझं नाव दादासाहेब आगम, ग्राम महसूल अधिकारी आणि सचिव या पदावर आता मी इथं कार्यरत आहे. ग्राम महसूल अधिकारी आणि संघटनेचे सचिव या पदावरती काम करतात. आपण त्यांना विचारू. मला सांगा दादा, हे आंदोलनाचं नक्की आणि धोरण काय? आंदोलन म्हणजे मावळ तालुक्यामध्ये एक आमचे 4 तहसीलदार, 4 मंडल अधिकारी आणि 2 ग्राम महसूल अधिकारी यांचं बेकायदेशीर निलंबन हे आज प्रशासनाने केलं आहे. त्यांचं जोपर्यंत निलंबन हे मागे घेत नाही तोपर्यंत हे आम्ही आंदोलन आता चालू ठेवणार आहोत. यांनी आपल्याला अशी माहिती दिलेली आहे की मावळ तालुक्यामध्ये 4 तहसीलदार आणि काही कर्मचाऱ्यांचं निलंबन झालेलं आहे. त्यांचं मत आहे ते बेकायदेशीर आहे. हे निलंबन का झालं हा प्रश्न हा शोध मोहिमेचा आपल्यासाठी भाग असला तरी प्रशासनाकडून झालेली ही कारवाई आहे आणि या कारवाईला परत घ्यावं, माघारी घ्यावं, आमचे लोक नोकरीत घ्यावेत अशा स्वरूपाची माफक अपेक्षा घेऊन ही सर्व मंडळी आता आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. तर ते जे घडलेलं प्रकरण आहे त्याच्यामधला सारांश थोडक्यात तुम्हाला काय माहिती आहे का? सारांश तर असं काय आपल्या डिटेलमध्ये माहीत नाही, पण जे आता त्यांचं निलंबन झालं आहे ते कुठलीही सहनिशा न करता किंवा आमचे जे कर्मचारी अधिकारी आहेत त्यांचं म्हणणं न घेता त्यांना निलंबन केलं. हे शासनाला कळायला पाहिजे की महसूलमध्ये कुठलंही काम करताना आमचं जोपर्यंत म्हणणं आम्ही मांडत नाही तोपर्यंत आमच्यावरती कारवाई करते. त्यांचं मत असं आहे की जी घटना घडलेली आहे त्या घटनेची सहनिशा करणं प्रशासनाचं काम होतं आणि त्यामधून शासनाकडे काम करताना कुठल्याही गोष्टीची सहनिशा झाल्याशिवाय त्यावरती एखाद्या स्वरूपाची कारवाई करणे म्हणजे एक प्रकारचं ते अन्यायाचंच काम असतं. मित्रांनो, महसूल प्रशासन आणि सर्वसामान्य नागरिकांची एक नाळ आहे. रोज दिवस प्रत्येक व्यक्तीला कुठल्या ना कुठल्या कामासाठी यांच्याशी संबंध येतो आणि अशा कार्यालयामध्ये गावाकडून येणारे लोक भरपूर असतात. हे कालपासून सुरू झालेलं आंदोलन खऱ्या अर्थानं यांच्या कर्मचाऱ्यावरती अन्याय झालेला एक भाग असला तरी ग्रामीण भागातील जनतेची न होणारी कामं तो सुद्धा एक प्रकारचा अन्यायच आहे असं आपण म्हणल्यास चुकीचं ठरणार नाही. यावर मध्यस्थी करणारं सरकार आहे आणि सरकार मायबापच आज या प्रशासनाकडून जर वेठीत धरल्याचं काम झालं असेल तर गोरगरिबांचा दाता कोण हा प्रश्न खऱ्या अर्थाने ऐरणीवर येतो आणि यामुळे हे आंदोलन लवकरात लवकर संपावं, यातून एक मध्य मार्ग निघावा. जे कर्मचारी निलंबित झालेत, जे अधिकारी निलंबित झालेत त्यांचाही विचार प्रशासनानं करावा आणि या ग्रामीण भागातील जे जे लोक या कार्यालयाशी संबंधित कामकाज घेऊन येतात त्यांच्या कामाला गती मिळावी अशी माफक अपेक्षा आपण या निमित्ताने करत आहोत. तुम्ही पाहत राहा आवाज लोकशाहीचा.